वाटतंय खरं तर. जुनी लोक आल्यामुळे आम्हाला पण जुन्या आठवणी रिकलेक्ट करायला मिळत आहेत इंडियातल्या. सगळे मराठी बोलताय, छान सगळीकडनं मराठी ऐकू येत आहे, संगीत साड्या बघायला छान, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला इतकं बरं वाटतंय. बरोबर. आणि 2 वर्ष तुम्ही इतकं मेहनत केली त्याचं आज तुम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटतं. महाराष्ट्र त्याची वाट बघत होतो आम्ही आतुरतेने आणि खरंच म्हणजे ते सगळं होणार आहे आणि राईट नाऊ इट्स हिअर. त्या लोकांनी ह्याच्यासाठी कष्ट घेतले. हॅट्स ऑफ टू ऑल द व्हॉलंटियर्स. सुपर्ब आहे. त्यांनी खरंच चांगलं सगळं ऑर्गनाईज केलंय. आणि विशेष काय आवडलं? कालचा रात्रीचा प्रोग्राम तो म्हणजे इट वॉज अ सबस्टिट्यूट पण दे मॅनेज्ड इट व्हेरी वेल आणि कार्यक्रमही छान झाला. त्या लोकांनी खूपच परिश्रम घेऊन म्हणजे सगळ्या कम्प्लीट डायव्हर्स एज ग्रुपमध्ये त्यांनी तो डान्स प्रोग्राम केला. सो रिअली वंडरफुल. बाकी इतर व्यवस्थांच्या बद्दल कोणाला काही? जेवणाची व्यवस्था फार छान होती. No, it was very well organized आणि सगळ्याचं स्पेशस आहे आणि पण इन ॲडिशन ऑर्गनायझेशन अतिशय व्यवस्थित आहे. सगळं स्पेशस असल्यामुळे इट्स रिअली लॉट ऑफ फन. ओके, सो यू आर ऑल हॅपी अबाउट द कन्व्हेन्शन? व्हेरी वेल डन. नमस्कार. संमेलन कसं काय वाटलं तुम्हाला? खूपच सुंदर, अप्रतिम जेवण आणि हॅट्स ऑफ टू द व्हॉलंटियर्स. एवढं सुंदर काम केलं त्यांनी आणि अप्रतिम अरेंजमेंट्स होते सगळे. कार्यक्रम कसे वाटले? कार्यक्रम पण खूप उत्तम आणि स्पेशली कन्सिडरिंग की 3 प्रोग्राम्स आले नाहीत आणि त्यांनी कुठेही उणीव असू दिली नाही. खूपच ते पुट टुगेदर फॅन्टॅस्टिक शो. नमस्कार, मी मिलिंद पानट, महाराष्ट्र मंडळ शिकागोचा 2011 सालचा अध्यक्ष. आत्तापर्यंत अधिवेशनाला जे लोक आलेले आहेत त्यांनी जो आम्हाला सकारात्मक जो फीडबॅक दिलेला आहे तो म्हणजे जेवणाची व्यवस्था अतिशय चोख होती, कुठेही जास्ती लाईनी लागलेल्या नाही आहेत. कार्यक्रमाचं सिलेक्शन पण चांगलं होतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे अधिवेशन आवडलं आहे आणि अधिवेशनाचा सक्सेस आहे तो ह्याच्यामध्येच असणार आहे. काही लोकांनी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझममध्ये बऱ्याच आम्हाला फीडबॅक दिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मल्टिपल ट्रॅक्स एकाच वेळेला चालू असणं किंवा काही प्रोग्रामला थोडासा उशीर झाला आधीचे कार्यक्रम लांबल्यामुळे. तर अशा प्रकारचे जे काही गोष्टी आलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही ह्या दुसऱ्या दिवशी जरूर विचार करणार आहोत. काय आवडलं अधिवेशनाबद्दलचं विशेष? जेवण फारच छान होतं जेवण आवडलं. रत्नाकर मतकरींचं कीनोट स्पीच आवडलं. पण वाईट एवढंच वाटलं की त्यावेळेला ऑडिटोरियममध्ये जास्त लोक नव्हते. ते जरा प्लॅनिंग मला वाटतं जरा गडबड झाली त्यांची. जेव्हा खूप लोक होते तेव्हा ते ठेवायला होतं. त्याच्या आधी एक प्रोग्राम ठेवला तो बघून लोक बाहेर पडले आणि यांचं स्पीच बरोबर छान बोलले पण ओव्हरऑल सगळं छान झालं. मी आपलं जेवणाचं म्हटलं पण कार्यक्रम वगैरे सगळं चांगलं फारच सुंदर. उपाध्याय साहेब, संमेलन कसं वाटलं? मला अशी संमेलनं नेहमीच छान वाटतात, कारण मराठी माणूस एकत्र येतो या वाक्यावरच मी इतका खुश आहे. ते आल्यानंतर काय करतात आपापसामध्ये आय एम नॉट बॉदर्ड आहोत. मूलतः एकत्र येण्याची जी क्रिया आहे
ती सगळ्यात महत्त्वाची. तुम्ही हाय म्हणा, नमस्कार म्हणा, हॅलो म्हणा, परंतु मराठी शब्द 3 अक्षरं लक्षात घेऊन एकत्र येणं हे सगळ्यात अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. ती जर सातत्यानं होत राहिली तरच महाराष्ट्रमधल्या महाला अर्थ आहे, याचा अर्थ नाही. कितवं संमेलन तुमचं? याच्या अगोदर किती संमेलन? संमेलनामध्ये मी माझं पहिलंच. अच्छा. पण अमेरिकेचा दौरा झाला माझा कार्यक्रमाचा गप्पाष्टकाचा. त्यावेळेला 20 कार्यक्रम झाले, 17 शहरं हिंडलो. त्यामुळे सगळी माणसं माहितीतली आहेत आणि मला खूप आवडतं आहे. इतक्या ताकदीनं शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मूळ सॉईल आणि सोल याच्यामध्ये फक्त आय आणि यूचा फरक आहे. त्यामुळे सॉईल बदललं तरी आय आणि यू विसरता कामा नये. कसं वाटलं तुम्हाला अधिवेशन तुमच्या शिकागोचं? आवडलं? सुंदर. काय काय छान. काय आवडलं याच्यामध्ये तुम्हाला? गाण्याचे प्रोग्राम छान होते, पण त्यांनी प्लेस बुक केलं ते छान पण होतं. म्हणजे त्याने फूड मस्त केलं आणि डेकोरेशन जागा ऑर्डर चालायला सगळीकडे चालायला जागा खूप, इनफ स्पेस. आणि तुमच्यासाठी ते कार्यक्रम चांगले आहेत का? हो, चांगले. कुठले कुठले कार्यक्रमात तुम्ही गेला होता? आम्ही काल ते कॉमेडी शोला गेलो, टॉक शोला गेलो आणि मग आज आम्ही त्या यंग अँड इन्स्पायर्ड गेलो. ते पण छान होतं. हा होता त्याच्यात. मी त्याच्यात पियानो वाजवला, चांगलं होतं. तर आता आम्ही 1-2-3 महिने प्रॅक्टिस केली, पण काय एक मे बी 2 दिवस आठवड्यातनं 3 दिवस आणि 1 तास रोज, पण खूप काय नाही, पण चांगलं झालं. आता पुढच्या वेळेला अधिवेशनामध्ये तुम्हाला काय वाटतं अजून चांगलं व्हावं तुमच्यासाठी? बॉस्टनला कॅलिफोर्निया. पण अजून काय चांगलं आहे म्हणजे ऍक्च्युअली यावेळेस चांगलं. मी दिस इज माय फर्स्ट टाइम, मी कधी गेली नाही. मला हे चांगलं वाटतं, छान आहे. म्हणजे इथे ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या पुढे त्यांनी चालू ठेवाव्या. अधिवेशन अतिशय छान वाटलं. अमेरिकेमध्ये राहणारी सगळीच मंडळी या निमित्तानं एकत्र येऊन मराठी भाषेचं, संस्कृतीचं संवर्धन करतायत आणि त्याच्याकरता एवढे एफर्ट्स घेत आहेत ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि या निमित्ताने साहित्य, कला या सगळ्याच गोष्टींना भरपूर वाव मिळालेला असून त्या निमित्ताने ही वाटचाल पुढे राहण्याकरता याचा चांगला उपयोग होणार आहे. अमेरिका स्थित एवढी सगळी मंडळी या निमित्ताने एकत्र येते, एका छत्राखाली येते, ही पण अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे. हा पहिलाच माझा अनुभव अतिशय सुखद आणि आनंददायी असा राहिला. म्हणजे असं मनात येतं की पुढे येणारी सगळी अधिवेशनं नेहमीच येत राहावं आणि ऐकत राहावं, पाहत राहावं. बऱ्याचशा गोष्टी आवडल्या. दर प्रत्येक अधिवेशनातनं असं काहीतरी असतं की तिथे आपल्याला सुधारायला जागा असते. कुठल्या विशेष गोष्टी आवडलेल्या गोष्टी एकतर ऑडिटोरियम आवडलं, खूपच गुड. काही प्रोग्राम चांगले होते. पण सांगू 2 दिवस ना बंबार्डमेंट वाटते सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि काहीतरी ना विचार करायला पाहिजे ह्याच्यावरती असंही वाटतं की लोकांची मतं घेऊन की तुम्ही काय येत नाही, काय कारण आहे, काय येता. असं जर आपण सर्वे केला बृहन्महाराष्ट्र मंडळाने तर तो गरजेचा आहे असं वाटतं. आणि असं वाटतं की प्रत्येक अधिवेशनामध्ये ना काहीतरी सुधारण्यासारखं ते म्हणाल्याप्रमाणे असतं, पण ते इम्प्लिमेंट झालंय असं वाटत नाही पुढच्या कधी. नुसत्या सूचना आहेत असं वाटतं. तर याची कारणं काय असावी तर त्याचा पण जरा शोध घ्यायला हवा. आणि काल एक खटकलेली गोष्ट म्हणजे की प्रोग्राम्स खूप असतात आणि ओव्हरलॅप होतात, पण कीनोट स्पीकर जेव्हा प्रोग्राम असतो त्यावेळेला दुसराही प्रोग्राम असता कामा नये. दॅट वॉज अ मेजर मिस्टेक. आणि हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण काल इतकं चांगलं झालं रत्नाकर मतकरीचं भाषण, पण अर्धा सुद्धा ऑडिटोरियम भरलेला नव्हता. आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणते की कीनोट तुम्ही म्हणता आणि तुम्ही पॅरलल प्रोग्राम अरेंज करता आणि नाटक पहिलं ठेवता आणि मग त्याच्यानंतर भाषण ठेवता. असं कसं चालेल? अधिवेशन was one of the most organized convention. 3000 लोक होती. कुठेही काही प्रॉब्लेम झाले नाही. जेवणाची व्यवस्था ते नेहमीप्रमाणे छान होतीच, पण मराठी बाणा, शंकर महादेवन आणि सुंदर प्रोग्राम
स्वरांगणचा प्रोग्राम वॉज ॲब्सोल्युटली फॅबुलस. नवीन आर्टिस्टना आपण जे प्रमोशन करायचा प्रयत्न आपले BMMचं चाललेले आहे त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे स्वरांगणचा प्रोग्राम. असे प्रोग्राम BMMने कंटिन्यू ठेवायला पाहिजे. दर 2 वर्षाच्या अधिवेशनाप्रमाणे यावर्षीचं अधिवेशनही मस्त एन्जॉय केलं. 2009चं आपलं फिलाडेल्फियाला होतं. 2011मध्ये मी इकडे आलो त्यामुळे इकडे मला एन्जॉय करता आलं अधिवेशन. आत्तापर्यंतच्या ओव्हरऑल अनुभवानुसार तरी वाटतंय की ओव्हरऑल लोकांनाही आवडलेलं आहे. थोडेफार विजाचे प्रॉब्लेम सोडले तर बाकी ओव्हरऑल थोडंसं गालबोट सोडलं तर बाकी अधिवेशन चांगलं झालेलं आहे असा माझा तरी अंदाज आहे. सो बघू प्रेक्षकांचं काय मत आहे. नाही, प्रेक्षकांनाही सगळ्यांना आवडलंय. विशेष काय विशेष कार्यक्रम बघायला काही मिळाले का? कार्यक्रम हो बघायला मिळाले. कुठला कार्यक्रम विशेष? कार्यक्रम सगळेच बघायला मिळाले आम्हाला. व्हॉलेंटिअरिंग आम्ही जरी करत असलो तरी सकाळी 6 ते 9 सगळे व्हॉलेंटिअरिंग झाल्यानंतर 9 नंतर आम्हाला सगळे कार्यक्रम बघायला मिळाले. त्याच्यामुळे कार्यक्रम विशेष आवडले. मराठी पाणा कालचा तर अप्रतिमच होता. तो सगळ्यांनाच आवडला आणि गेली कित्येक वर्ष रादर कित्येक अधिवेशन आम्ही प्रयत्न करत होतो सगळेच की मराठी पाणा अमेरिकेत येऊन अधिवेशनाला तो सादर करावा. पण फायनली शिकागोमध्ये झालं. त्याच्यामुळे ते मला आनंदाचं वाटतं इकडे झाल्यामुळे. कार्यक्रम बऱ्याच लोकांच्याकडनं कळलं की त्यांना कार्यक्रम चांगले झाले आणि आवडले आणि बऱ्याच लोकांना फूड तर बद्दल प्रश्नच नव्हता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला जर 80% जरी आवडले सगळं तरी आम्हाला त्याच्यामध्ये समाधान आहे. आणि अर्थात थोड्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स कमी पडले पण काय ह्या अशा वेळेला कोणी कुठे मिळत नाही. तर जेवढं जमलं तेवढं आम्ही केलेलं आहे आणि होपफुली यू गायज hopefully you people love it. So and we're going to try to do the best at the closing ceremony and hand it over to Bob. बॉस्टनची मंडळी, इथून कुठली शिदोरी पुढे नेताय आता तुम्ही बॉस्टनला? अनुभवाची कुठला अनुभव? इथे लोकांना अजून काय काय हवं आहे हे विचारलंय. इथलं अधिवेशन मेन कसं वाटलं? खूप छान, एक्स्ट्रॉर्डिनरी. आणि आमचं तेच आता म्हणणं आहे त्या लोकांना की तुम्ही बार एवढा हाय केलाय की आम्हाला खूप डिफिकल्ट जाणार आहे मेंटेन करणं. बरोबर. कुठले कार्यक्रम विशेष आवडले? कार्यक्रमाच्या लेआउटमध्ये आम्ही फारसं बघितलं नाही पण जनरल तुमच्या टीमची ऑर्गनायझेशन अतिशय अप्रतिम होतं. सगळीकडे कुठेच आम्हाला असं वाटलं नाही की दोष होते. सगळीकडे फूड कमिटी वॉज वर्किंग रिअली हार्ड. बसेस वर ऑन टाइम. देवर बसेस टू गो बॅक. आम्ही प्रोग्राम संपल्यानंतर रात्रीला बसेस होत्या सगळ्या अवेलेबल जायला. इथे चहाची खूप सोय उत्तम होती. सगळ्यांनी येऊन आम्हाला ही कॉम्प्लिमेंट दिली की त्यांनी चहाची खूप उत्तम सोय ठेवलेली आहे. तर तुम्हाला पण ती ठेवायला लागणार आहे कारण की दॅट मेड एव्हरीबडीज लाईफ लॉट इझियर. आता आम्ही चाइल्ड केअर पण बघून आलो. त्या लोकांनी खूप तिथे छान अरेंजमेंट केली. आणि कार्यक्रम म्हटलं तर आम्हाला श्रेयस तळपदेची मुलाखत खूप आवडली. अतिशय सुंदर झाली. मराठी वाडा आवडला. त्यांचा ओपनिंग सेरेमनी आवडला आणि आता क्लोजिंग बघा.